नमस्कार, मी सौरभ कोरटकर. देश महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कोणी आमदार मिळाला पाहिजे, त्या आमदाराची माझ्या कारकिर्दीसोबत तुलना करा, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय. तसंच एवढी विकास कामं करूनही बारामतीकरांनी वेगळा निर्णय दिला असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दादांनी वक्तव्य केलंय. पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी. मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झालीत. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्याच दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं. आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते. एवढा विकास त्या बारामतीमध्ये अजितदादांनी केल्यानंतरही लोकसभेला जर त्यांना जे काही सेटबॅक मिळाला, मग भावनेच्या भरात राजकारण करायचं का कामाच्या भरोश्यावर राजकारण करायचं, हा एक प्रश्न उपस्थित होतो. परंतु बारामतीच्या जनतेला माहिती आहे, ह्या बारामतीचा विकास अजितदादाने पूर्ण ताकदीनिशी केलेला आहे. मग आमच्याशी भांडण करून का होईना, पण तो विकास केलेला आहे. मला नाही वाटत ते लढणार नाहीत. ते बारामतीच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतायत. आणि त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीचा प्रयत्न आहे. असं का बोलले हे तर मला सांगता येणार नाही. भावनिक झाले असावेत, नाही तर लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न ते तिथे करत असावेत. विकास हा तर महत्त्वाचा आहेच, पण विकासाबरोबर विचार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि तिथे असणाऱ्या सुज्ञ, तिथे असणाऱ्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं. त्यामुळे विचार सोडल्यामुळे दादांना तिथं कुठेतरी धोका झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. 35 वर्ष ज्या विचाराच्या विरोधात दादा लढले, त्याच विचाराबरोबर जाऊन जर सत्तेत ते जात असतील तर मग ह्याला काय बोलायचं. आणि सगळ्याच गोष्टी पैशात आपल्याला मोजता येत नसतं. जे आम्ही बोललो ते आज खरं होताना दिसतंय. दादांना जवळ केलं भाजपली, पण जवळ करून त्यांची ताकद कमी केलेली हे दुनियाला माहिती. दादांना तर कळलीच असेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर दादांचा पक्ष हा वेगळ्या प्रकारची भूमिका घेतोय. अशात ते मुद्दामून स्वतःहून वेगळं लढतील का वरून आदेश आलेत म्हणून ते वेगळं लढतील मतं खायला, हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल.